शनिवारी अमेरिकेने आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर भयंकर हल्ला केला. ऑपरेशन रोअरिंग लायन या कोडनेम अंतर्गत हा हल्ला इराणवर करण्यात आलेला आहे. अमेरिका आणि इस्रायलचा या संयुक्त हल्ल्यामागे केवळ आणि केवळ एकच उद्देश आहे, तो म्हणजे काही करून इराणवर अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे ताबा मिळवणे. आणि हा ताबा नेमका कुठल्या उद्देशाने केला जातो हे सगळ्या जगाला माहिती आहे. इराणकडे असलेलं खनिज तेल आणि मिडल ईस्टमध्ये असलेलं इराणचं एक जबरदस्त प्रभुत्व ते संपवून टाकणे आणि आहे त्या संपत्तीवर खनिज क्रूड ऑइलवर ताबा मिळवणे हा त्यांचा एकमेव उद्देश आहे. आणि त्यासाठी ते कुठल्याही लेवलवर जाऊ शकतात आणि त्याचंच प्रत्यक्ष त्यांनी आता दाखवून दिलेलं आहे. तर इराणवरचा हा हल्ला करताना इराणवर ताबा घेण्याची नेमकी जी उघडपणे त्यांनी जे सांगितलं की त्यांचा एकच उद्देश आहे की रेजिम चेंज. म्हणजे आत्ता जी एस्टॅब्लिशमेंट इराणमध्ये आहे, अली खोमेनी राजवट आणि IRGC इस्लामिक रिपब्लिक गार्ड कॉप्स ही जी त्याची आर्मी आहे यांचा जो होल्ड आहे इराणवर तो नष्ट करून अमेरिका आणि इस्राईलला साजेसा किंवा त्यांच्या हातातलं बाहुलं बनणारं सरकार आणि तशी आर्मी तिथे उभा करणे आणि तो देश प्रत्यक्षपणे चालवणे ह्या एकाच उद्देशासाठी ही सगळी हालचाली ह्या सगळा हल्ला अमेरिकेने केलेला आहे. आणि यासाठी दोन जे टिपिकल मेथड्स अमेरिका आणि इस्रायल वापरतात तशाच पद्धतीतही वापरली आहे. सर्वात प्रथम म्हणजे ते भयंकर हवाई हल्ला करतात. जसं ब्लिट्झक्रीग नावाच्या दुसऱ्या महायुद्धात चा वापर केला जायचा की भयंकर हवाई हल्ला करून तिथले सगळे संसाधनं, दळणवळण, संपर्क यंत्रणा, पॉवर सेक्टर्स सगळं उद्ध्वस्त करून टाकायचं आणि सगळ्या नाड्या एकदा त्या देशाच्या आवळून टाकल्या आणि तो देश झेरीला आला की मग अंतर्गत उठाव करून तिथल्या अंतर्गत विरोधकांना पाठीशी घालून त्यांना पाठबळ देऊन तिथे ती सत्ता आहे ती उद्धवून टाकून तो देश एक बाहुलं बनवून आपण पुढे चालू करायचं. या पद्धतीने त्यांचा हा प्रयत्न चालू होता. तर अंतर्गत विरोधकांना पाठबळ देऊन तिथे विद्रोह करणे आणि त्या पद्धतीच्या हालचाली त्यांनी याआधीही काही दिवसापूर्वी करून बघितल्या होत्या. पण खोमेनी सरकारने आणि तिथल्या इराणियन सरकारने त्या अत्यंत निर्दयीपणे त्या सगळ्या चिरडून टाकल्या. त्यामुळे तिथे फारसं त्यांना काही यश आलं नाही. त्यामुळे हा हवाई हल्ला अत्यंत तिखटपणे तीव्रपणे त्यांनी परत त्याच्यावर चालू केलेला आहे. पण इराणवर इतक्या सहजासहजी अमेरिकेला ताबा मिळवता येऊ शकेल का हा एक मोठा प्रश्न आहे. कारण इराण सिरिया, लिबिया किंवा इराकसारखा निश्चितच प्रदेश नाही आहे. तो खूप चिवटपणे या प्रकाराला झुंज देईल असं दिसतंय. आणि तिथे प्रत्यक्ष जरी हवाई हल्ल्यातून पूर्ण बेचिरागपणे इराणला केलं तरी शेवटी ज्या पद्धतीने म्हणतात की बूट्स ऑन द ग्राउंड, म्हणजे जेव्हा तुम्ही सैनिक तिथे उतरवल्याशिवाय इराण सहजासहजी त्यांच्या हाती सापडणार नाही आहे हे असं दिसतं. बट एनिवे ह्या हल्ला झाल्यानंतर काल कन्फर्म झालं की इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनी आणि त्यांचे इतर प्रमुख जनरल्स आणि इतर राजकीय नेते हे त्यांची काल त्यात डेथ झाली आहे हे कन्फर्म झाले. पण तरीही इराण बॅकफूटवर गेला आहे का तर अजून तरी असं नाही वाटत. कारण अली खोमेनी नंतर अयातुल्ला अराफी हे नवीन इराणचे सर्वोच्च नेते म्हणून नॉमिनेट झालेले आहेत. त्यांचे बरेचसे जनरल्स त्यात मारले गेलेले असतात. पण हे झालं तरी एक नवीन फळी तिथे उद्याला येत असते. कुठल्याही ठिकाणचं ही नॉर्मल प्रोसिजर आहे. तर त्या पद्धतीने IRGCचे चीफ म्हणून ब्रिगेडियर कर्नल अहमद वाहिदी यांनी हे चार्ज स्वीकारलेलं आहे. त्यामुळे ही लढाई पुढे चालूच राहणार. तर इराणने ज्या पद्धतीने रिस्पॉन्स केला आहे तो स्ट्रॅटेजिक, ऑपरेशनल आणि टॅक्टिकल पद्धतीने त्यांनी त्याला रिस्पॉन्ड केलेला आहे. त्यात सर्वात महत्त्वाचं त्यांनी एक रिस्पॉन्स या पद्धतीने केला की अमेरिकेचे जी गल्फ कंट्रीजमधले बेसेस होते, कतर, UAE, ओमान, बहरीन या ठिकाणी त्यांनी मिसाईलचे आणि काही हल्ले करून अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याचा एक त्यांनी प्रयत्न केलेला आहे. इस्रायलमध्ये पण अमेरिकेचे काही हल्ले, इराणचे काही हल्ले फार प्रखरपणे चालू आहेत. आणि दुसरी सगळ्यात स्ट्रॅटेजिक मूव्ह आणि अगदी स्विफ्टपणे त्यांनी ती मूव्ह केली म्हणजे होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे, होर्मुझ स्ट्रेट, ती त्यांनी बंद करून टाकलेली आहे. म्हणजे होर्मुझ स्ट्रेटमधून होणारा पूर्ण जो वस्तूंची देवाणघेवाण होत होती
विशेषतः खनिज तेलाचं जे गल्फ कंट्रीजमधून जे ऑइल मिळतं आणि जे सगळ्या जगाला पाठवलं जातं, ती हॉर्मोजची खाडी, हॉर्मोजची सामुद्रधुनी त्यांनी बंद करून टाकली. हॉर्मोज स्ट्रेट ही बंद करून टाकली आहे. तर इराक तरी इस्राईल, अमेरिका, इराण या युद्धाचे परिणाम फक्त गल्फ मिडल ईस्टपुरते किंवा इस्राईल, अमेरिका या देशापुरते राहतील आणि आपण 2000-3000 किलोमीटरवरून त्याच्या फक्त युद्धस्य कथा रम्या म्हणून आपण ऐकत राहू. अशा भ्रमात जर आपण असू तर ते कदाचित चुकीचं आहे. कारण 2,500-3,000 किलोमीटरवर प्रत्यक्ष युद्धभूमीवर तिथं जे काही चालू आहे त्याचे परिणाम तिथलेच लोक किंवा तिथले देश आणि आजूबाजूच्या काही देशापुरते मर्यादित राहतील असं नाही आहे. कारण आता जग हे एक ग्लोबल व्हिलेज झालं आहे, सगळं कनेक्टेड आहे. तर आपल्यालाही त्याची झळ बसणार आहे. आणि ती कशी बसणार आहे तर हॉर्मोजची खाडी, हॉर्मोजची सामुद्रधुनी, हॉर्मोज स्ट्रेट जेव्हा इराणने बंद करून टाकलेली आहे आणि त्या खाडीतून जवळपास पूर्ण जगाला होणारा क्रूड ऑइलचा पुरवठा हा जवळपास 22 ते 25% क्रूड ऑइलचा सप्लाय त्या भागातून होत असतो. आणि ती खाडी बंद झाली तर क्रूड ऑइलचा सप्लाय कमी होईल. आणि तो सप्लाय कमी झाला तर आज क्रूड ऑइलचे भाव जे पर बॅरल म्हणजे एक बॅरल जवळपास 159-60 लिटरचा असतो, तो आज आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची व्हॅल्यू $70 आहे. ती उद्या कदाचित सोमवारी बाजार उघडल्यानंतर ते निश्चित $80-85 जातील आणि 1-2 दिवसात ते $100 क्रॉस होतील. आणि या पद्धतीनं जर युद्ध वाढत गेलं तर ते $150 ते $200 पर बॅरल हे खनिज तेलाचे भाव वाढायला लागतील. आणि हे जर भाव वाढले तर जगात काय परिस्थिती निर्माण होईल हे सांगणं खूप कठीण आहे. हे भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते. इंडियाचा विचार केला आपण आपल्यापुरता तर इंडिया जवळपास 85% क्रूड ऑइल हे आपण आयात करतो. आणि त्या आयात केलेल्या 85% क्रूड ऑइलपैकी 65% 65% क्रूड ऑइल हे हॉर्मोजच्या स्ट्रेटमधून, हॉर्मोजच्या सामुद्रधुनीतून आपल्यापर्यंत पोचतं. आणि ही जर सामुद्रधुनी बंद झाली, हे जर इराणचा हा प्रयत्न राहणार आहे की हे युद्ध जितकं लांब खेचता येईल तितकं ते खेचणं. आणि अमेरिकेने इस्रायलचा प्रयत्न राहील की हे युद्ध जितकं लवकरात लवकर संपवता येईल तितक्या लवकरात लवकर संपून इराणवर ताबा मिळवणे. पण इराण जर आपल्या प्रयत्नात हे युद्ध जितकं जास्त खेचता येईल तेवढा खेचण्याचा प्रयत्न करण्यात त्याच्या प्रयत्नात जर सफल झाला तर याचे अत्यंत दूरगामी परिणाम केवळ त्या रिजनवर नाही तर सगळ्या जगावर होतील आणि भारतावर विशेषतः होतीलच होतील. कारण उद्या आज $70 मिळणारं क्रूड ऑइल जर उद्या 100 आणि $150-200 पोहोचलं तर सगळ्याच गोष्टीच्या किमती वाढणार आहेत. पेट्रोल डिझेल वाढेल, गॅस वाढेल. पेट्रोल डिझेल वाढल्यामुळे ट्रान्सपोर्ट वाढेल आणि ट्रान्सपोर्ट वाढल्यामुळं सगळ्याच गोष्टीचे भाव वाढणार आहेत. त्याचे उद्योगधंद्यावर परिणाम होणार आहेत. आणि या सगळ्या अशांत वातावरणामध्ये बाजारातला पैसा उचलला जाईल, मार्केटमधला पैसा बाहेर काढला जाईल आणि हा सगळा व्यापार थंडावेल. व्यापार थंडावला तर नोकऱ्या जातील आणि एकंदर परिस्थिती भारतावर सुद्धा याची भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते. सेकंड थिंग जी भारतावर परिणाम करणारी आहे ते म्हणजे गल्फ कंट्रीतून येणारे रेमिटन्सेस. म्हणजे तिथे काम करणारे, गल्फ कंट्रीमध्ये काम करणारे जे भारतीय लोक आहेत ते तिथे जे पैसे कमवतात ते तो परकीय चलन ते भारताकडे पाठवतात. तर त्या परकीय चलनाचा उपयोग भारताला आंतरराष्ट्रीय व्यापारात मदत होते. आंतरराष्ट्रीय विनिमय करण्यात, करार करण्यात, व्यापार करण्यात त्याचा फायदा होतो. जवळपास एकट्या UAEचा जरी विचार केला तरी भारताच्या एकंदर जो परकीय चलन रेमिटन्सेस आपल्याला मिळतात त्याचा 25% भाग हा एकट्या UAEमधून येतो. आणि हे सगळे क्षेत्र जर मिडल ईस्ट क्षेत्र पूर्ण अशांत राहिलं आणि हे कंटिन्यू तसंच अशांत राहत गेलं काही दिवस, भले हे युद्ध जरी 1 महिना 1.5 महिना जरी पुढे वाढलं तरी भारताच्या एकंदर परकीय गंगाजळीवर त्याचा भयंकर परिणाम होईल. भारतातल्या आयात वस्तू, आयातीचं प्रमाण, खर्च वाढेल, निर्यात मंदावेल आणि रुपयाची भयंकर घसरण होईल. आणि त्याचे सगळेच परिणाम देशांतर्गत असलेल्या वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढणार होणार आहे. आणि इतक्या जर चलनफुगवटा झाला, इतकी वाढ झाली तर याचा प्रत्यक्ष इथल्या सामान्य नागरिकाला पोचणार आहे. त्यामुळे इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की इथे कुठले तरी 2 कंट्री लढत आहेत आणि आपण इथून दुरून ते बघतोय आणि युद्धस्य कथा रम्या म्हणून आपण त्याचा निव्वळ पाहुणचार घेतोय, आनंद घेतोय. अशातला भाग होणार नाही आहे. या 2 भयंकर युद्धाची झळ हे प्रत्यक्ष आपल्यापर्यंत पोहोचणार आहे.
एका सोरी एका सार्वभौम देशावर असा निर्दयीपणे हल्ला करणे. तिथल्या लोकांचं प्रचंड जीवित हानी होणारच आहे. आजूबाजूच्याही देशावर त्याचे परिणाम होणारच आहेत. पण अप्रत्यक्षपणे भयंकर परिणाम हे जगावर होतील आणि त्यातल्या त्यात भारतावरही त्याचे अत्यंत दूरगामी परिणाम होणार आहेत. त्यामुळे हे युद्ध जितक्या लवकर संपेल, जितक्या लवकर थांबेल, तितके जगाच्या दृष्टीने चांगलं आहे. तितकेच जगाच्या दृष्टीनेही चांगलं आहे. बट ॲज वी नो, ट्रम्प इज अ मॅडमॅन. तो जगाला कुठल्या दिशेने घेऊन चालला आहे कदाचित हे त्यालासुद्धा माहीत नाही. बट लेट्स होप फॉर द बेस्ट.